लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजपला 30, शिवसेना 13, तर राष्ट्रवादीला 5 जागा। लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये झुंपली। हेमंत गोडसेंचा नाशिक लोकसभेवर दावा। गोडसेंच्या दावेदारीवर भाजपचा आक्षेप। नाशिकच्या भाजप नेत्यांची फडणवीसांकडे तक्रार। शिर्डीत आजी माजी खासदारांमध्ये झुंपली। शिर्डीतून उमेदवारी मिळाल्याचा सदाशिव लोखंडेंचा दावा। मेळघाटात केलेल्या साड्यांच्या होळीचं बच्चू कडूंकडून समर्थन। 17 रुपयांची साडी वाटून लोकशाहीचं हनन करणाऱ्यांचं पतन करण्याचं बच्चू कडूंचं आवाहन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 16 आमदारांची यादी उद्या जाहीर होणार। उद्धव ठाकरेंच्या 16 शिलेदारांबाबत सर्वांनाच उत्सुकता। बारामतीत महायुती उमेदवार बदलण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांऐवजी हातात घड्याळ बांधून जानकरांना उतरवणार मैदानात। सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी भाजपचा मेगा प्लॅन। मवियातील तिढा सुटल्याशिवाय वंचितचा चर्चेस नकार। मवियासोबत राहणार की नाही, प्रकाश आंबेडकर उद्या भूमिका जाहीर करणार। खावा कोणाचेही मटण, दाबा फक्त तुतारीचं बटन। बारामतीमध्ये शर्मिला पवार यांची वादग्रस्त घोषणा। कंगनाचा फैसला मंडीचे मतदारच करतील। संजय राऊतांचा टोला। मंडीचे मतदार पूर्ण वेळ खासदार निवडतील, काँग्रेसचा निशाणा। सोलापूरच्या निवडणुकीमध्ये स्थानिक आणि बाहेरचा उमेदवार असा वाद रंगणार। राम सातपुते बाहेरचे असल्याचा प्रणिती शिंदेंचा टोला। प्रतीक्षा संपली। आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर। 21 मे पर्यंत चालणार लीग सामने। जेएनयू विद्यार्थी संघाच्या निवडणुकीमध्ये डाव्यांनी फडकावला झेंडा। निवडणुकीमध्ये भाजप प्रणित अभाविप विद्यार्थी संघटनेचा पराभव। चुलत्याच्या पुढे जायचं नसतं, शर्मिला पवारांचं नाव न घेता अजित पवारांना टोला। संगमनेरमध्ये दंगली घडवण्याचा काहींचा उद्देश। दंगली घडवण्याचा उद्देश सफल होऊ देऊ नका, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य। पुण्यात उद्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक। महादेव जानकरांच्या बारामती उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता। सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलं पोहरा देवीचं दर्शन। मुनगंटीवार उद्या लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमध्ये पोलिसांची मोठी कारवाई। इंदोर पोलिसांकडून 56 लाखांची रोकड जप्त। पुणे महावितरण विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार। सरकारी जाहिरात असलेले वीज बिल वितरित केले जात आहे, समाजवादी पार्टीकडून तक्रार। उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये चेन स्नॅचिंग। महिला रस्त्यावर रील बनवताना चोरांनी लांबवली गळ्यातील चेन। पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणजवळ कारला अपघात। दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी, गाडीचं मोठं नुकसान। सप्तशृंग गडावरील गादीमायेच्या मंदिर गाभाऱ्यामध्ये द्राक्षांची आरास। होळी आणि धुलीवंदनाच्या सुट्टीनिमित्त सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।